त्यामुळे पंतप्रधानपदी ते हे बघा, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, शेवटी संजय राऊत हे अप्रत्यक्ष माननीय मोदीजींनाच मदत करण्यासाठी ही घोषणा करताय। तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की माननीय मोदीजी आपल्या कर्तृत्वाने, आपल्या विकासाने, आपल्या प्रगतीने, आपल्या भाषणातल्या शब्दांनी जनतेने भाजपला मतदान करावं यासाठी प्रभावित करतात। पण मी राहुल गांधीजींना धन्यवाद देईल, ते त्यांच्या शब्दांनी, त्यांच्या भाषणांनी लोकांना भाजपला मतदान करण्यासाठी मजबूर करतात। त्यामुळे राहुल गांधीजी देशाचे पंतप्रधान होणार असा भाव व्यक्त केल्याबरोबर हे दीदी ममतांना समजलं, म्हणून ते राहुल गांधींच्या मागे उभे राहिले नाही। जेव्हा की आज त्यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षापेक्षा जास्त खासदार आहेत, पण त्यांनी सुद्धा राहुल गांधींचं नाव घेतलं नाही। त्यांच्या लक्षात आहे की राहुल गांधीजी पंतप्रधान होणार असं म्हटलं तर मग मतदान भाजपकडे जास्त जाते। हे आतापर्यंत कितीदा सांगितलं, म्हणजे लांडगा आला रे आला असं म्हणणारा जो व्यक्ती होता की नाही, त्याचा आणि यांचा DNA हा समान असावा, कारण तो 3दा 5दाच म्हणाला। हे तर दर महिन्याला म्हणते, तारखा देतात। आता या तारखेला सरकार पडेल, या तारखेला सरकार पडेल, आता 10 जानेवारीला सरकार पडेल असं ते सांगताय। 10 जानेवारी नंतर पुन्हा तुम्ही मग कुठे भेटलात तर माझा इंटरव्ह्यू घ्या। 10 जानेवारी नंतर ही सरकार राहील, पण विधानसभेत मात्र हे महाविकास आघाडी असं पडेल की पुन्हा उभं राहण्याच्या पात्रतेचं राहणार नाही।